कपाळाला टिळा लावण्याची शक्ती तुम्हाला माहिती आहे का? आध्यात्मिक दृष्टिकोनातून कपाळाच्या मध्यभागी थर्ड आय चक्र असतात, ज्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. हा बिंदू अर्थज्ञान किंवा चेतना आणि एकाग्रतेचं केंद्र आहे. टिळा लावल्यानं हे ऊर्जा केंद्र उत्तेजित होतं, त्यामुळे ध्यान आणि एकाग्रता वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मकता टिकून राहते. हे बाह्य जगापासून आंतरिक शांतीकडे लक्ष केंद्रित करण्याचं प्रतीक मानलं गेलंय. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर टिळा ज्या ठिकाणी लावला जातो तो बिंदू शरीरातील महत्वाच्या चेतातंतूच्या म्हणजे नर्व्हस टोकाशी जोडलेला असतो. चंदनाचा टिळा कपाळाला शांतता देतो, ज्यामुळे डोकेदुखी, तणाव आणि अतिउष्णता कमी होते. या बिंदूच्या मागे मेंदूमध्ये पिनियल ग्रंथी असते, जी झोप आणि जागेपणाचे चक्र नियंत्रित करते. या टिळ्यामुळे या ग्रंथीचे कार्य संतुलित राहते. एवढंच नाही तर या बिंदूवर हलका दाब